चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने करून बघा. हॉटेलमधली 1000 रुपये किलोवाली तुपातली बिर्याणीसुद्धा तुम्हाला फिकी वाटेल. पण बिर्याणीसाठी अर्धा किलो चिकन धुवून घेतले, त्याला आलं लसूण पेस्ट लावलेली आहे. त्यासाठी आपण काही बेसिक मसाले आणि मीठ घालणार आहोत. त्यामध्ये आपण चिकन मसाला आणि बिर्याणी मसालासुद्धा घातलेला आहे. इथं आपण 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे, ते छान फेटून घ्यायचं आहे आणि चिकनमध्ये मिक्स करून मॅरिनेट करायला 2 तास ठेवणार आहोत. मी अगोदरच अर्धा किलो तांदूळ पाण्यामध्ये धुवून स्वच्छ भिजत घातलेला आहे. आपल्याला कांद्याचा बरिस्ता बनवायचा आहे, त्यासाठी ही ट्रिक वापरणार आहोत. अर्धा किलो कांद्यातला पाव किलो कांदा आपण तळून घेतलेला आहे आणि पाव किलो कांदा आपण भाजीसाठी ठेवलेला आहे. चिकनमध्ये आपण तळलेल्या कांद्याचं तेल आणि कांदा मिक्स करणार आहोत. कांदा हाताने चुरून किंवा मिक्सरला फिरवून घालू शकता. तर मी भात शिजवण्यासाठी तांदळाच्या 4 पट पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, काही खडे मसाले घातलेत, थोडं तेल घातलेलं आहे आणि थोड्या लिंबाच्या फोडी घातलेल्या आहेत. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भिजवलेले तांदूळ आपण भात शिजायला ठेवणार आहोत. 5 ते 6 मिनिटांमध्ये पांढरा शुभ्र मोकळा असा 80% भात शिजलेला असतो, तो आपण चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत. चिकनला फोडणी देण्यासाठी तेल आणि तूप आपण कढईमध्ये घातलेलं आहे. त्यामध्ये राहिलेला कांदा होता, तो छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. मध्येच पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा परतणार आहोत. यात मॅरिनेशन केलेलं चिकन आहे, ते आपण घालून कांद्यामध्ये छान परतून घेणार आहोत 5 ते 7 मिनिटं. त्यामध्ये फक्त चिकन शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालून आपण हे मिश्रण 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. बिर्याणीचं लेअरिंग करण्यासाठी आपण यातला थोडा ग्रेव्ही काढून ठेवणार आहोत. बिर्याणीची लेअरिंग करणार आहोत, त्यासाठी सुरुवातीला आपण कोथिंबीर पुदिन्याचा एक लेअर दिलेला आहे, त्यावरती तळलेला कांदा घातलेला आहे, शिवाय अर्धा भात आहे तो आपण यावरती पसरवून घेतलेला आहे. वरून आपण निम्मी राहिलेली भाजी ती घालणार आहोत. परत पुदिन्याचा कोथिंबीरीचा लेअर देणार आहोत आणि इथं आपण कलर तयार केलेला आहे दुधामध्ये घालून खाण्याचा, तो टाकलेला आहे. शिवाय केवड्याचं पाणी केलेलं आहे तेही घातलेलं आहे. सगळ्यात शेवटी राहिलेला वरून सगळा भात घातलेला आहे. आपण कलरचा एक लेअर दिलेला आहे. शिवाय आपण इथं केवड्याचं पाणीसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे अगदी विकतच्यासारखी आपली बिर्याणी दिसणार आहे. शिवाय वरून तळलेले काजूसुद्धा घातलेले आहेत आणि होल्स करून त्यामध्ये आपण भरपूर असं तूप घालणार आहोत, म्हणजे आपली तुपातली बिर्याणी तयार होणार आहे. आता बिर्याणीला दम देण्यासाठी आपण एक कोळसा ठेवलेला आहे बिर्याणीच्या मध्ये, वरून तूप घालणार आहोत आणि याला झाकून ठेवून फक्त 5 मिनिटाचा आपण इथं दम देणार आहोत. पाटी काढून ठेवायची आहे आणि नंतर वरून आपण फॉईल पेपर लावून घेणार आहोत, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. वरून झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं एक छान असा दम द्यायचा आहे बिर्याणीला. 10 मिनिटानंतर सुगंधी स्वादिष्ट अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, चॅनलवरती जाऊन नक्की तुम्ही पाहू शकता. त्याच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो करा.